नमस्कार मित्रांनो. आपली इन्कम किती असायला पाहिजे की जेणेकरून आपल्या लाईफमध्ये अडचणी येणार नाहीत? कशामुळे म्हणतोय पहा, आपली इन्कम किती असायला पाहिजे? 10,000 असायला पाहिजे किंवा 20-30,000 किंवा 40-50,000, 60-70-80-1 लाख असायला पाहिजे. हे ज्याचं त्यानं प्रत्येकाला असं वाटलं मला 1 लाख पाहिजे, पण प्रत्येकाची इन्कम तशी आहे का हे सांगा. तशी इन्कम नाही. प्रत्येकाची कॉन्स्टंट इन्कम 1 लाख नाही, 80,000 नाही, 60,000 नाही, 40,000 नाही, 10,000 नाही. प्रत्येकाचं नाही. या कॅटेगरीमध्ये प्रत्येकाची इन्कम वेगवेगळी आहे. मग मला सांगा, प्रत्येकाची लाईफस्टाईल पण वेगवेगळी असणारच ना भाऊ. काय विशेष नाही त्यात. पहा, 10वी-12वी झाल्याच्या नंतर लोक काय करतात माहिती का? काय करू काय नाही भाऊ. काही जणांना नीट करायची असते, काही जणांना जेडबली करायची असते, त्याच्या फीसचे लय वांदे आहेत भाऊ. म्हणून ते काय करते, एखादं पोट्ट माझ्यासारखं पहा काय करतं ते म्हणते मी कंपनी करील, जॉब करल आणि पाहू एखादी कंपनी, नंतर ती करून शिक्षण करेल. पण ते करते तिच्यात अडकून घेते. 20-30 हजार पगार असते त्याला, ते कंपनीमध्ये जाते. त्याला सिटीमध्ये असतात हे लोक. काय 20-30 हजार पगार करणारे ना कंपनीमध्ये जॉब करतात, पण याला समजतच नाही की आपण काय करायलो. 20-30 हजार पगार असलेले काही लोक 40-50 हजार पगार आहे. 40-50 हजार पगार असून भाऊ ते एखादं घर लोन काढतात, होम लोन, नाही तर एखादा प्लॉट घेतात, नाही तर एखादी समजा जे जमीन घेतात, काही असू द्या. 40-50 हजारातून भाऊ ते 20-25 लाखाचं जर कर्ज काढत असेल घर बांधण्यासाठी, हो, तर ते 20 लाख जर कर्ज काढलं तर त्याचे 10 ते 15 लाख रुपये नुसते व्याज पेंडण्यातच जातात. कारण की पुढचे 10 वर्ष, कारण की ते हप्ता घेते किती 15 ते 20 हजाराच्या दरम्यान. त्या 20 लाखाला 20 लाख व्याज जाते जवळपास 15 ते 20 लाख. म्हणून त्याचं पूर्ण आयुष्य ते कर्ज फेडण्याचे, एकच कर्ज फेडण्यात जाते. अशी कंडिशन 40-50 हजार वाल्या इन्कम लोकांची. हे रिअल फॅक्ट आहे. कोणाला विचारा, असं मनाला नाही सांगत. लय जण भेटतात मला सांगतात ना. ओके, पहा हे त्या फायनान्स मध्येच बेजार आहे. 20-30 हजारावाला कंपनीमध्ये जाते, सिटीमध्ये असतात ते लोक. याला काही समजतच नाही काय करायला आपण. काहून माहितीये का की 20-30 हजार याला 800 हजार रुपये महिना पडते, त्याला 5,000 रुपये आहे ना भाऊ घर खर्चच लागते. 3 ते 4 हजार रुपये भाऊ त्याला रूम भाड्यात लागते. 2,000 रुपये इकून तिकून काय ना काहीतरी ते शानशोक करते. पेट्रोल पाणी हे ते हे, पुन्हा एखादा इमर्जन्सी घरी काहीतरी 4-5 हजार पाठवते, नंतर 10-15 हजार राहते. ते काय नाही भाऊ. 10वी-12वी झाल्याच्यानंतर वय असते 18 ते 20. 18 ते 20च्या दरम्यान गेलं तर 25व्या वर्षी लोक काम करते, थोडेफार पैसे साचवते, घराकडे देते, ती सेटच करते. नंतर लग्न करते, लग्न चांगलं केल्याच्या नंतर डबल घाणी देते. मग त्याला जे 5,000 ती 10,000 खर्च धकायचा त्या 20-30 हजारातून, त्याचा जाते 15 ते 20 हजारावर खर्च. मग त्याला मागं काहीच पडे ना भाऊ. मी काम करायला म्हणते, काहीच मागं पडे ना. काऊन पण हे होते अशा परिस्थिती काऊन होतात? तर त्याच्या मागचं एकच कारण आहे, फक्त तुम्ही कमवत असलेल्या पैशाचं नियोजन करत नाही, प्लॅनिंग करत नाही. पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचंय याची प्लॅनिंग करत नाही. कशाच्या भरोशावर? आपल्या या पेमेंटच्या भरोशावर तुम्ही करोडपती होऊ शकता. हेच जर पैसे तुम्ही जर व्यवस्थित नियोजन करून जर व्यवस्थित ठिकाणी जर पैसे गुंतवले ना भाऊ, तर सहज तुमच्या इन्कमच्या वरचे पैसे तुम्ही गुंतवलेले पैसे हे खूप मोठे होऊ शकतात. पहा, आणि 10,000 जी कमवणारा माणूस आहे ना, ते खेड्याकडे राहते, ते जोडधंदा करते, शेती करून म्हणते भाऊ आपण जाऊ दे, खर्चा पाणी धकते आपला, म्हणून 8-10 हजार कोणाच्या महिन्याला रोजान जाते आणि करते. 8-10 हजार रुपये महिन्याला इन्कम करते. एखादा बिझनेस करतो 10-15 हजार, 400-500 रुपये हजेरी राहते लोकांना. सर्वसाधारण पुन्हा मराठवाड्यात जास्त येतं आमच्या. काहून? याला हे 10 हजार पण पुरतात. कसे पुरतात भाऊ? काहीच होत नाही. इथं 10-15 हजार खर्च सांगायला तुम्ही, पण भाऊ हे राहते सिटीमध्ये, हे राहते मराठवाड्यात, म्हणजे जर आपल्या ग्रामीण भागात. ग्रामीण भागात इथं राहतात भाऊ. जर समजा उदाहरणार्थ 10 ते 15 रुपये, उदाहरणार्थ टमाटे पावशेर आहेत, 10-15 रुपये पावशेर. इथं राहतात भाऊ 50 ते 60 रुपये पावशेर. अलग लक्षात असा मिळ आहे. इथं जर 2,000 रुपये रूम भाडं भेटत असेल, तिथं भेटते 5,000 रुपये रूम भाडं. अशी कंडिशन आहे. म्हणजे काही काही गोष्टी अशा पण येतात. डार्क रियालिटी. ओके, पहा आता 40-50 हजार वाले अशी बेजार राहतात. आता समजा हे 60-70-80 1 लाख वाले हे हुशार राहतात. हुशार कशामुळे असतात? सरकारी नोकरी असते. सरकारी नोकरी कशी लागते? अभ्यास करून लागते. अभ्यास कसा करावा लागते? चांगला परिश्रम. मग भाऊ ते जर हुशार नसेल तर ते सरकारी नोकरीच्या हकदार नसेल ना, त्याच्या हाताखाली लोक राहतात. मग त्याला मार्गदर्शन कसं करणार ते?
मग ते त्याचं मग ते लोकायला मार्गदर्शन जर सरकारचं काम करत असेल व्यवस्थित जनतेसाठी, तर त्याच्या पैशासाठी प्लॅनिंग व्यवस्थित करते आणि ते करणारच. पहा ना, हे काय होतं माहितीये का, सरकारी नोकऱ्याला पहा, आज जर समजा उदाहरणार्थ कोण्याही पोराला पोरगी सहसा भेटून नाही राहिली लग्नासाठी, काऊन नाही भेटून राहिली, याचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे. पहा काय आहे, सरकारी नोकरीवाला जवाई पाहिजे म्हणते पोर. सरकारी नोकरीवाला असेल ना भाऊ, पोरीचा बाप त्याच्या घरी जाते. आणि जर सरकारी नोकरी नसतं ना, प्रायव्हेट नोकरीवाला असता, याचा बाप त्या पोरीच्या घरी जाते. अशी कंडिशन आहे सध्या. रिअल परिस्थिती आहे. काऊन, ते पोरीचा विचार बरोबर करते, हे पोराचा विचार करते, भाऊ आपल्या पोराचं कसं तरी पोट्याचं आपलं लग्न होऊ द्या, करून टाका लागलं, उरकून टाका, जी भेटली ती करून टाकू. हे काय म्हणते, भेटेल तर भाऊ सरकारी नोकरीवाला ते त्याच्या घरी चांगल्या पुरीची नोकरी रिश्तेदार जातात. काऊन, त्याला माहिती 60-70-80 1 लाख पगार असते त्याला, आणि पुढे वाढत जाते. सरकारचा जावाई आहे म्हणजे आपला जावाई काय चांगला आहे ना, सरकारचा जावाई याच्यामुळे म्हणतात त्याला. दर महिन्याला काही कर भाऊ, 4 रविवार सुट्ट्या, 2 शनिवार सुट्ट्या, हाफ डे, 6 दिवस सुट्टी येतात भाऊ. ओके, सरकारी नोकरी. आणि त्याला 24 दिवसाचं काम करावं लागते. 24 दिवसातून एखादा सण मारावा लागेल, त्याच्या 1-2 सुट्ट्या, म्हणजे 22-23 सरासरी दिवसाचं जर काम करणारा माणूस सरकारी नोकरीवाला, ते पण 10 ते 5च्या दरम्यान दररोज, ते इतका सुखी आहे. काही ड्युट्या सोडून द्या, समजा उदाहरणार्थ समजा पोलीसच्या असू द्या, ह्या ड्युट्या सोडून सरकारी नोकरीमध्ये आहेत ना काही तशा नोकरी आहेत ना अधिकारी पदावर. तर ह्या नोकऱ्यामध्ये ना भाऊ, की त्याच्या पैशाचं प्लॅनिंग नियोजन इतकं जबरदस्त करते की ते प्लॅनिंग कोणीच करू शकत नाही. आणि ते आज वर्ग खूप सुखी आहे. काऊन, की ते एज्युकेशन घेऊन ते शिकून त्याचं प्लॅनिंग करते, आणि पुढच्या भवितव्यासाठी, त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी, आपल्या म्हातारपणात कसं आपल्याला इन्कम भेटेल याचा विचार करत राहते. ते पूर्ण नियोजनबद्ध असते. पहा सरकारी हे वर्ग खूप मजेत आहे सध्या. काऊन माहिती काय, धुमाड पेमेंट आहे. आता 7वं वेतन, आता 8वं वेतन लागू व्हायला. ओके, चांगली गोष्ट आहे, होऊ द्या ना, काय कोणाला पैसे भेटायला भेटू द्या, त्याच्या कष्टाचेच पैसे घ्यायचे ना ते. किरण इतके दिवस परिश्रम केलेले असतात त्यानं. सरकारी नोकरी लागणं काय सोपं आहे का, कितीतरी कॉम्पिटिशन आहे. हे चिकटले असतात. काऊन असतात माहिती का, त्याला 20-20, 50, 100, 1000, 2-2 हजार रुपयाचं महत्व माहित आहे. रुपयाचं हे जे 20-30 हजार कमवतात का, याला महत्व माहितच नाहीये. याला वाटतात मी असं करावं तसं करावं, पण याला भाऊ, ज्याला रुपयाचं महत्व असते तेच माणूस पुढे जात असते. त्याला आपण काय म्हणतो, आपल्या भाषेत चिकटलं हे मस्त. आणि खरंच चिकटलं राहतात बरं भाऊ. एखादा जर समजा काही काम केलं भाऊ, 500 रुपये द्यायला जर म्हणले तर भाऊ नाही 200 कर, 300 कर असं म्हणतात. हे जर इथं तुम्ही 500 रुपये मागा, 500 रुपये वर्ग देणार आहे, 400 देईल, 500 देईल, देते, याला काय वाटत नाही. पण याला विचार करते, म्हणून याला चिकटले म्हणतात. इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये अग्रेसर आहे हे वर्ग. काऊन माहितीये का, इनडायरेक्टली त्याला काही माहित असो नसो तरी ते पीएफ मध्ये कटतात. आणि त्याला पीएफ सरकारी नोकरी लागल्यावर कळते त्याला की पीएफ म्हणून काहीतरी असते भानगड, आणि त्या पीएफ मध्ये पैसे कटतात. पीएफ मध्ये पैसे कशासाठी कटतात, की जेणेकरून तुम्ही सरकारी रिटायरमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला ते पीएफचे पैसे एकदाच भेटाव, आणि त्याचा तुमचा गुजारा हो त्या पैशाच्या जीवावर, म्हणून ते पीएफ मध्ये पैसे कटतात. एफडी ले भारी करतात हे लोक, एफड्या करतात. काऊन, समजा भाऊ पाय नाही, 1 लाख रुपये जर पेमेंट असेल, त्याच्यावर काय आहे, आता तर पहिला टॅक्स भरत होता, पण आता वर्षाला 12 लाख रुपये आले तर 12 लाख रुपये टॅक्स पण नाही सध्या. अशी गोष्ट आहे. आणि एखाद्या समजा ते काय करते, पुन्हा ती एफडी मध्ये टाकते. एखादा समजा त्याला खर्च किती लागते, 1 लाख रुपयातून भाऊ तर 30,000 40,000 खर्च तर ते पण काय असं कर्ज काढते, ते पण करते. गाडी घे, गोडी घे, बंगला घे, प्लॅनिंग रिअल इस्टेट मध्ये गुतो, हे काहीतरी करते. ते पण करते, याच्या मागे लपडं. आणि जर समजा ते जर न करता एफडी एखाद्या पैसे समजा गुन्हा नाही केली, 50-50 हजार जर गोळा केले 4-5 वर्षात, जर समजा त्याच्याकडे 10-15 लाख रुपये जर गोळा झाले भाऊ, ते गोल्ड घेते ना, सिल्वर घेते. ते पण लय भारी नाही. तर मग एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट जाऊ द्या ना, म्हणते भाऊ 1 महिन्याचा पगार भेटायला वर्षाला फुकट आहे का नाही मग. असं काम आहे शिक्षक सरकारी नोकरीवाला. LIC मध्ये इन्व्हेस्टमेंट करते ना, LIC त्याच्या 4-5 LIC राहतात, इन्शुरन्स राहतात, त्याचे इन्शुरन्स असतात. LIC प्लस इन्शुरन्स, मेडिकल का ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये व्हा म्हणून 500-1000 रुपयाचा इन्शुरन्स काढते.
काही बिमारी झाली तर बाबा ते पैसे भेटा फ्रीमध्ये, म्हणून ते इन्शुरन्स काढते. काही इच्छा भाऊ सरकारी नोकऱ्याचे SIP आहेत. ही जी गोष्ट आहे ना, SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करतात. हे काही लोक काही करत नसतील, ते माहित नाही. आणि रिअल इस्टेट मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात. काहून माहिती का, याला भाऊ 10-12 लाख रुपयातून जर समजा 5-6 लाख रुपये वर्षात खर्चत असेल, 5-7 लाख रुपये जर 2-3 वर्षात त्याचे 10-20 लाख रुपये होतात. ते दणकन एखादा प्लॉट नाही तर शेती घेऊन टाकते 1-2 एकर. अशी कंडिशन आहे. ती पोरीचा बाप येडा आहे का, सरकारी नोकरीवाला जावाई पाहिजे म्हणते, सरकारी नोकरीवाला. काहून म्हणते, ते याच्यामुळे म्हणते, हे बेजार राहते ना, हे फायनान्सचे हप्ते बरोबर म्हणून सरकारी नोकरी. आला का लक्षात? हा. पुन्हा रिअल इस्टेट मध्ये करते इन्व्हेस्टमेंट. पहा SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. किती करू शकता, आता समजा 80-1 लाख रुपये मिळेल भाऊ, लय मोठे नाही, 10-20 हजार याच्यात टाक ना. यानं 40-50 हजार असेल तर याच्यात 5-10 हजार टाकावं. यानं 20-30 हजार असेल त्याला 4 ते 5 हजार रुपये टाकू शकतो भाऊ तू सध्या नवीन. नंतर 2-3 हजार टाक. 10 हजाराला याला तर काही घेणं देणं नाही, पण ते जाऊ दे, मी आपला येऊ शकी. अहो यानं जरी 1000 ते 2000 जर टाकले ना, तरी पण हे पण खूप सुखी होऊ शकते. म्हणजे याच्या दृष्टिकोनातून, ही याच्या दृष्टिकोनातून, याच्या दृष्टिकोनातून, ही याच्या दृष्टिकोनातून. यानं 10 ते 20 म्हणालो. काहून म्हणालो, कारण की मला माहिती याला जास्त पैसे पाहिजे रिटायरमेंटच्या वेळेस, 20-30 वर्षांना. अशी कंडिशन. मी काल एक व्हिडिओ बनवला होता. 25,000 रुपये जर समजा भाऊ तुम्हाला पेमेंट असेल ना महिन्याला इन्कम, तर वर्षात होता 3 लाख रुपये तुमची अॅन्युअल इन्कम. आणि 3 वर्ष 35 वर्षात तुमचे 3 लाख गुणिले 35 वर्ष करा, 1,05,00,000 रुपये होतात. 1,05,00,000 रुपये तुम्हाला भाऊ सगळं खाऊन पिऊन काय मागं पाडचाल, काय इन्व्हेस्टमेंट करचाल आणि ती काय प्लॅनिंग करसाल, तुमचं तुम्हाला कळते का? म्हणून इन्कम वाढवा प्लस पॅसिव्ह इन्कम वाढवा. ही आर्थिक माहिती कोणी सांगत नाही. आपल्या पैशाचं आपण नियोजन केलं पाहिजे. आता या वयात, तरुण वयात जर नाही केलं तर आपले पुढं कष्टच होणार आहेत. याच्यासाठी तयार राहायचं प्रत्येकानं. 1000, 2000, 2-3 हजार जरी मागे टाकले ना भाऊ, खूप सुखी होतात. प्रत्येकाला असं वाटतं की श्रीमंत व्हावं, पण कसं व्हावं हे कळत नाही. कारण की त्याला येते 50,000 पगार, पण त्याला काही हातात सुटतच नाही त्याच्या. ते कधी बचत करायची स्वतःला सवय लावा लागती, तेव्हा आपण सगळेजण श्रीमंत होऊ. बचत करायची सवय नसल तर काही घंटा होणार नाही भाऊ. पहा 10वी-12वी झाल्याच्या नंतर असे हाल होतात. पहा आपली इन्कम किती असायला पाहिजे, किती असू द्या, कितीही असू द्या, इन्व्हेस्टमेंट करणं ही काळाची गरज आहे. सध्या जीवन जगत असताना नाही केली इन्व्हेस्टमेंट, ते ज्याचं त्यानं पुण्य पाहून घ्या. ओके, पाहून घ्या, काय अडचण नाही. आणि हे गोष्ट आहे ना, मराठवाड्यातल्या असू द्या, ग्रामीण भागातल्या असू द्या, लोकांना माहीत नाही SIP म्हणजे काय आहे काय नाही. म्हणजे त्याला फक्त गोल्ड घेणं, सोनं घेणं हे माहीत आहे इन्व्हेस्टमेंट. त्याचं जर समजत आलं कसं रोटेशन फिरवता येईल किंवा कंपाऊंडिंगचा फायदा कसा घेता येईल SIP मध्ये, हे माहीत नाहीये. हे त्यांनी शिकायला पाहिजे. किंवा आपले व्हिडिओ पाहून घ्या युट्यूबवर. आणि जी स्टॉक मार्केट अनालिसिस म्हणून चॅनल आहे, तिच्यावर पूर्ण डिटेल SIP बद्दल माहिती टाकलेली आहे, ते पाहून घ्या. पहा काही आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, हे माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके.